वाकडी रोड श्रीरामपूर येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्या 4 आरोपींना अटक. 5,95,000चा मुद्देमाल जप्त. वाकडी रोड श्रीरामपूर येथे गावठी कट्टा अग्निशस्त्र बाळगून त्याची विक्री करणाऱ्या उद्देशाने फिरत असलेल्या 4 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून त्यांच्या ताब्यातून एक गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे, 3 मोबाईल, रोख रक्कम आणि एक इर्टिगा 4चाकी वाहन असा एकूण 5,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इस्मान विरुद्ध माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव तसेच पोलीस अंमलदार फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, श्यामसुंदर जाधव, रमेश राजा अत्तार, भगवान थोरात आणि प्रशांत राठोड यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाला जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इस्मानविषयी माहिती संकलित करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दिनांक 6 जुलै 2026 रोजी हे पथक श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. सागर दत्तू उपळकर, विशाल रामकिसन गुंजाळ, ऋतिक भगवान गुंजाळ आणि पवन गोरख उपळकर हे गावठी कट्टा बाळगून इर्टिगा क्रमांक MH48 AK 7763 या वाहनातून वाकडी श्रीरामपूर रोडने श्रीरामपूरच्या दिशेने येत आहेत. त्यानुसार पथकाने वाकडी रोडवरील यशवंत बाबा चौक विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ सापळा रचला. काही वेळात संशयित इर्टिगा वाहन तेथे येताच पोलिसांनी वाहन थांबवून त्यातील 4 ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी आपली नावे सागर दत्तू उपळकर वय 28, चालक, विशाल रामकिसन गुंजाळ वय 26, ऋतिक भगवान गुंजाळ वय 25 आणि पवन गोरख उपळकर वय 27 सर्व राहणार रामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर अशी सांगितली. त्यांच्या आणि वाहनाच्या झडतीमध्ये 40,000 रुपये किमतीचा एक गावठी पिस्टल, 4,000 रुपये किमतीची 2 जिवंत काडतुस, त्यांच्या वाहनाच्या झडतीमध्ये 40,000 रुपये किमतीचा एक गावठी पिस्टल, 4,000 रुपये किमतीची 2 जिवंत काडतुसे, 51,400 रुपये किमतीचे 3 मोबाईल आणि रोख रक्कम तसेच 5 लाख रुपये किमतीची एक इर्टिगा 4चाकी असा एकूण 5,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या अग्निशस्त्राबाबत सखोल चौकशी केली असता आरोपींनी सदर गावठी कट्टा मध्य प्रदेशातून खरेदी करून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलीस अंमलदार रमेश राजा रफिक अत्तार, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर करण्यात आलाय. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या पथकाने केली. प्रतिनिधी आयनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.